काय माय माझे तुला डोकं आहे का नाही? हा कुठं गेली ती बुद्धी माय माझे? या नवरा म्हटलं दुसरी बायको घरात आणून ठेवून राहिला आणि त्या डोळे झाकून घेतल्यासारखी करून राहिली माय माझे. काही कर ना माझे त्याकडून एक नवरा मुठीत नाही करता एक नवरा. मी म्हटलं काय हुशार आहे, नवऱ्याला बोटावर नाचवते आणि तुला नवरा मुठीत नाही करून झाला. हा मला नवर वाटून राहिलं तुया हे सवत त्या डोक्यावर बसवली त्यानं, त्या घरात राहून राहिली ते. काय करता काकू तुम्ही मला अशा म्हणून राहिला भया तोंडी घ्या तोंडी, पण तो कसा सोडून राहिला माझा नवरा तिले. आता का मी काय करू? जशी चिपकली आहे म्हटलं पालीसारखी. नजर होतीच मानवऱ्यावर होती नजर. मी माय लक्षच होतं, पण काय करता आता काकू? माय माझे ते काय तोंडीच आहे तू एवढी गोरी करून तसं त्या नवऱ्याला ताब्यात नाही केलं, काबीज नाही केलं. हे मी नाही पसंत आहे ना. मायातून मन उतरलं म्हणते त्याचं, मी पसंत नाही आहे म्हणते. फक्त लग्न करायचं फक्त पसंत होती मी त्याईले, आता नाही आहे म्हणते मी त्याईले पसंत. काय माय माझे काहीतरी ऍक्शन घे, तिले घराच्या बाहेर काढायचा प्लॅन कर काही ना काही, नाही तर सारा सत्यानाश करून घेशील तुझ्या जीवनाचा. हो माय अज्जात आहे हो काकू, ते काय तोंडी लय अज्जात आहे. काय करू मला समजत नाही. माय माझे नवऱ्याले चांगली पटव, नवऱ्याच्या समोर समोर कर त्याले, म्हणजे तुझ्या मोहात पड तवा जमान, नाही तर कठीण आहे तुझ्यावाला माय माझे. काही करून तू काहीतरी आता त्याले पाय बाई, तू काही कर त्याले. नाही तर त्या हातातून नवरा गमावशील बाई. एकदा गेलेला माणूस हाती डबल लागत नसते. तुला समजून सांगून राहिलो आम्ही, लय जवळचे आहे म्हणून सांगून राहिलो तुले. पण तू त्या नवऱ्याला मुठीत कर बाई, काही कर. तिले घराच्या बाहेर काढायचा प्लॅन कर, तिले तू त्याच्या नजरेत बेकार ठरव. नवऱ्याचं प्रेम भेटव तू. तिच्याविषयी द्वेष निर्माण कर त्याच्या मनात. ते दोन दोन पोरं आहे म्हटलं, त्याच्यावर असे संस्कार पडन. ते घरात लेकराच्या डोळ्यासमोर आहे. दुसरी सवत त्या लेकरावर काय परिणाम होईल, ते लेकर कसे घडत त्याचा पाहू ते लेकर घडत. तू आता त्याचा सोक्ष मोक्ष लाव, आणि त्या माईच्या घरी तू त्या लेकराला घेऊन जाऊ नाही शकत ना. माई भाव जय आहे, येऊ नाही देत काही नाही. मी मला तर लय पंचायत पडली. तिकडे नाही जाऊ शकत, माझ्या घरच्या मध्ये येऊ नको म्हणते. तिथं काही कर म्हणते, कामाला जाय काही अलग राय काही कर. आता मी काय करू? याच्याच पदरी आहे ना मला. माय लेकरावर बेकार संस्कार होते हे मला समजलं. काय करू आता काजी सांगा. तुम्ही सांगितले ते प्रयत्न करतो मी बाई. त्या लेकराला तू खबूत नाही करू शकून राहिले. ते लेकर आई करते ना, तिले मोठी आई करून राहिले. त्यापासून दूर होऊन राहिले. हो माय काय करते होती एवढी. ते लेकर तिच्यापाशी चालले, तुझ्या जवळ नाही, तिच्या लगेच दिसून राहिले मला. मा लेकराले ते जवळ करून राहिली तू. लेकराले तिच्या याच्यात जाऊ देखू नको, मोहिनीत जाऊ नको देऊ. काहीतरी कर आता, तुझी वेळ आहे माय माझे, कर. नाही तर लेकर घेऊन घेईन ते. तुला घराच्या बाहेर काढन, तू कशी करशील? नाही हाय लेकरू बाय काही नाही, घेऊन घेईन तुझे लेकरं. पहिल्या नवऱ्याच्या घरी तिली लेकरं नाही झाले. ते अशीच करते. गावातले लय पोरं तिनं बेकार केले, आणि त्या नवरा फसला माहितीच्यात. काय करू? मला समजून राहिलं, सगळं समजून राहिलं, पण काय करू मी? माझ्या डोकसंच चालत नाही. काय तोंडीनं माझ्या नवऱ्याला पुरं असं अंडरमध्ये केलं, पुरं काहीच नाही. पुरं डोकसं म्हटलं, उलीचा शब्द नाही म्हटलं मानवरा. बोलू कशी? तुम्ही म्हणता प्रेमानं घे, बोलू कशी? पुरं फसलं, जीवन फसलं म्हटलं माय पुरं याच्यासोबत लग्न करून. हे घोरपण माझ्या घरात आली ना, काय तोंडी लय फसलं. माझ्या लेकराचा विचार नाही केला तिने, माझा विचार नाही केला. स्वतःच्या जिंदगीचा सत्यानाश केला. नवऱ्याच्या घरी राहिली नाही, त्या माझ्या घरात येऊन पडली भाऊ सोडीची. लय बोलतो. माझा नवरा घरी नसताना तिले ती एवढी बेशरम बाई आहे का कशीच नाही दबून राहिली, निघून नाही राहिली. ते तुला सांगतो खरा मार्ग नवऱ्यापर्यंत पोहोचायचा. तू स्वयंपाक नाही करत अशी नवऱ्यासाठी, ते स्वयंपाक करत असन. खरा नवऱ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे खाण्याचं चांगलं बनव. आणि नवऱ्याले काबूत तेव्हाच बनवता येते, नवऱ्याच्या आवडीचं खाणं गिणं. हो खरा मार्ग तोच आहे हो बाई. चांगलं नवऱ्यासाठी चांगलं खाले कर, प्रेमानं बोल. असा काबूत कर. त्या कायटोंडीच्या हाती लागू नको देऊ त्या नवरा. इकडे गमावून बसशील, नवरा गमावून बसशील, मग काय करशील? काय वाजवशील काय इकडे तिकडे? गोड बोलून काम काढून घे तुय. आता नवऱ्यासोबत भांडू नको. 2 दिवस चांगली राय. त्या नवऱ्याला असं भरम पडू दे का तू चांगली आहे. चांगली प्रेमात फसव नवऱ्याले. जशी तू लग्न करून आणली होती तशी वाघ, नवीन नवरी सारखी. गेली म्हणतो ना, गावली गेली म्हणतो ना तू नातेवाईकाच्या इथं. आता तू घे ना मारणं चान्स आणि पटव नवऱ्याले. 8 दिवस नाही बरोबर आहे तुमचं. आता ह्याच वेळ आहे. नवऱ्याले माया काबूत करायचा. आता करतो. तर अशीच घरात राहिली तर त्याचं आताच तर त्या काय तोंडीवर लय प्रेम आहे म्हणतं. तू म्हणतं काही दिवसांनी तुला घराच्या बाहेर हात धरून काढते ते. असं आहे ते. मी आता ऐकलं का तुले तू लाताडते तिच्यासाठी. तिले त्यानं ते अधिकार आहे, पहिली बायको तू आहे. अधिक तर तुला दिवस नाही दिला त्यानं, काही नाही. तशी तर आणता नाहीत घरात, तू काही कर, पण इले घराच्या बाहेर काढ. हो तुम्ही म्हणतो तसंच करतो. धीरे सगळं व्यवस्थित आणतो मी, सगळं करतो बरोबर. हो तसंच कर माय, तुला सांगतो आम्ही, कोणाला सांगू नको, नाही तर आमचं नाव आणशील. अधिक ते काय तोंडी आम्हालेच म्हणन माझ्या बायकोलं दुसऱ्या नवऱ्याच्या घरी बायकोलं त्याच्या बायकोले असं म्हणन ते. तू जमो बरोबर. काय त्या काय तोंडीत रंग ना रूप, ना धडाची ना वडाची, ना गुणाची ना वानाची, काहीचीच नाही आहे ते. तर तिच्या नवऱ्याच्या घरी काही नव्हतं. त्या घरी ये झोरेच्या झोरे. तिले तिच्या डोळ्यात पडलं ना, म्हणून ती आली त्या घरी. तू आले नजर लावाले. इथं दिसते ना तिले सगळं बरोबर. तो बरोबर आहे. तसं काही कोणतं काम नाही करत. माझ्या उरावर सारं काम टाकून देते ते, मीच करतो काम.
फक्त ते स्वयंपाकाचं करते. नवऱ्यानं तर मला जशी हेच समजली. नाही नाही, आता मी बरोबर आणतो तिची बरोबर, मी बरोबर फसवतो तिला, एका प्लॅनमध्येच फसवतो मी तिले. अशी कशी असते तर पाहतो. नाही त्याला लय विश्वास आहे ना नवऱ्याले. थांबा मी जमवतो आता काम. एका माणसाला पैसे देऊन मी बरोबर तिचं आणि त्याचा लफडं तोडवतो. आणि हिले घराच्या बाहेर नाही नवऱ्याकडून काढून घेतली. माया नावाची म्हटलं दुसरी कोणी नाही आहे म्हटलं. ते नाव म्हटलं कामिनी आहे म्हटलं, कामिनी. आतापर्यंत तुम्ही माझ्या रंग नाही दाखवला, आता रंग दाखवणं सुरू करतो. थांबा. तुम्ही फक्त सांगू नका कोणाले. माया प्लॅन. तर मी तुमच्यापाशी सांगितलं मनातली गोष्ट होय. तुम्ही माझी मदत केली म्हणून नाही तुम्हाला तुमची तिची काय तिला काळासाठी सांगितलं काय आहे तर. बिचारे तुले बेकार नाही झालं म्हणून सांगितलं ना. हो बरोबर आहे तुमचं. बरं तुला फसवता, बरोबर फसवतो मी. आता बरोबर फसवल्याशिवाय राहतच होती. बाई बरोबर जमवल्याशिवाय जमत नाही. तोंडी कशी असते. लय गर्व आहे तिने, कशी मी पटवतो. गाव बैकून दिलं तिनं. लय गाव बैकून दिलं तिनं. त्यासोबत पंगा नको घेऊ म्हणा. गाव बैकून दिलं. लय स्वतःवर तिला गर्व आहे. काय मी नवरे पटवतो याचा. त्याची बायको चांगली फसवते आणि काय तिले घराच्या बाहेर भांबड तोंडीले. पहिला नवरा जवळ नाही करत. नवऱ्याला तर पहिलेच राग आलाय भांबड तोंडीचा. अशी बायको वागवाच्या लायकीची का दुसऱ्याच्या नवऱ्याच्या मागं हात धरून जाते. आग गीक बरोबर लावली आपण. त्या काय तोंडीले आपल्याला सबक शिकवायचाच आहे. कसे कसे लेकरं बायकोले आपल्या एरियातले पुरे लेकरं बायकोले म्हटलं तिनं. चई पडले सारे. पोरी ही नव्हती भाऊ सुडची. लग्न नाही जुळत म्हणते तू. काय तोंड्या वाहनाची. आता पाय म्हणा तू कसं टिकू देतो का नाही देत म्हणा. पाय म्हणा आता टिकूच नाही देत तू. माहित झाली का तुम्हाला? माहित नाही होईन तर काय. अशा गोष्टी तर बात वाऱ्यासारख्या उडत जाते म्हटलं. माहित नाही होत काय. काय बाई एवढा मोठा माणूस, 2 लेकराचा बाप. त्यानं म्हटलं घरात बायको आणली. बायको असताना इथं तर लोकांची एक लग्न नेऊन राहिलं. ना 2 घरात आणून बसवल्या. एकलीच तर पोचून होतं आजच्या काळात. 2 आणून ठेवल्या. माय 2 लेकरं. बायको अधिक थे सवत आणून ठेवली. काय होय बापा. आणि त्या लेकरावर काय संस्कार पडन. काय बापा 2 बायका. काय लेकरं त्याच्यापासून काय शिकवून ते लेकरं. मग आली बरी होते. खायच्यावर आली तुम्हाला सांगतो ते. काही नाही घरासमोरचं घर. तिथे दिसला हा मालदार. हिचं सुक्का मिनीचं पायऱ्याने गेलं तिले. हिचा नवरा काही नाही ना. हिच्या डोळ्यात आलं असं ना. म्हणून हिनं त्याला त्याच्या मागं लागली. हे दिवस नव्हतं एवढं सगळं झालं. एवढं लवकर म्हणते बिचारे. किती दिवस झाले. किती दिवसाचं लपडं सुरू आहे. हो याच्यासोबत नाही तिचं लपडं. लय तिच्या घराकडले लय लेकर कामी लावले तिनं. त्याच्यातला हात तिला अधिक गवसला. पण लेकराच्या मागं लागली ते. पोरा गिराईच्या मागं लागली होती. पण पोराईपाशी कुठं पोरं खामालेच नाही जात नाही. बसले राहते डवळे काय करत. याच्यापाशी पोट्ट्यापाशी कुठं पैसे. याच्यापाशी होते पैसे. दे दिले पैसे. आली ना मग ते त्याच्या घरात. बसली आता येऊन बायकोच्या डोक्यावर. ना माय एवढी चांगली कामीच्या डोक्याले यानं माणसानं टेन्शन लावून दिलं. काय बेकारने वाटत असून तिले. काय वाटत असून हो माय. म्हटलं नवरा असताना नवरा सोडून येणं म्हणजे लई हिंमत झाली ना. ते पण बिना लग्नाची येऊन बसली ते त्याच्या घरात. काही येईल भेव बांधणे ना. लग्न नाही करून आली ना ते. बायको ऑलरेडी असल्यावर लिगली बायको असल्यावर हे असे कामं बरोबर नाही आहे तिचे. माया पोराच्या मागं लागली होती बाई. पोरानं सांगितलं आई म्हणे मला डोळ्याच मारते म्हणे. हे डोळ्याच मारते ना. म्हटलं बाबू लक्ष नको देऊ. ते बदमाश बाई आहे. एकाची बायको होती का म्हटलं ते. ते 10 शोधणारी बाई आहे म्हटलं. पैशाच्यासाठी मागं लागते म्हटलं. ते महापोराला आला ना अनुभव. महापोराला माहित होतं तिची पुरी हिस्ट्री. माया पोरगं म्हणे आई म्हणे बरोबर आहे म्हणे. तू म्हणे बदमाशच आहे म्हणे ती म्हणे. माय पोरगं करते जंगलचं काम. माया पोरगं पण ओळखते कशी बाई आहे म्हणून. जरी तो बया दिसते माय पोरगा पण लय हुशार आहे म्हटलं. आम्हाला माहिती आमच्या घरात किती हुशार आहे माय पोरगं. त्याला स्वतःच्या मतलब सारच मस्ते मापुराले. हिनं मागितले ते म्हणजे उसने एकदा पैसे. माय पोरगं म्हणजे मावशी नाही उसने करता कळा लागली असते मापुराच्या मागं. माय पोरगं पहिले चाट तिला दिली चाट. झालं बाई दिले नाही. अशी मागं लागली तर काय. घरात अशी आली तर काय तरात देते ते घरातल्या लोकायले. कामी नेली कमी तरात देऊन राहिली का ते. चालतं काय फिरायला चालतं काय. चॉकलेट घेऊन देऊ काय. हो ना मोठी आई. आले मापुरा गेला चॉकलेट घेऊन द्यायला. यार भाऊ मी देतो तुला चॉकलेट घेऊन. तू देतो मला चॉकलेट घेऊन. दे मला चॉकलेट घेऊन. तशी मी आणतो. जाय तू. किती आणून नाही मोठी देते मला. तू नाही देशील तुला मी देतो म्हटलं तुला बाबू. देतो जाय. काय तुंडे तुला सरक्यानं सांगतो. माझ्या लेकराईले मोहनी भरू नको. म्हणा त्याला चॉकलेट देतो हे देतो ते देतो. तू एका लेकरू नये. अगोची कामं करू नको. माझ्या नवरा घेतला ना हिसकून. आता बस ना उगी. डोंबडी गिमडी कोणाला म्हणतो. काय तोंडी गिमडी कोणाला म्हणून राहिली व. तुझ्या नवरा नाही तर काय माय नवरा वय ना. तुझ्या नवरा कायचा. माया नवरा वय आता. झालं संपलं तुझं. मी आत्ताची बायको आहे म्हटलं द्यायची. मी लग्नाची बायको आहे म्हटलं. त्यासारखी नाही आहे म्हटलं. कुच्ची ना काच्छी. त्या नवऱ्याच्या घरी जाणं इथं आली ना. पैशाच्या लोभानं आमच्या घरात घुसली ना. सत्यानाशे करून गेली तर बरी. नाही तर नंद येईल मायसारायला बोलावतो नातेवाईकाला. तू याला खड्या गट्टी काढतो. तुले भेणार आहे का. तुले भेणार आहे का मी.
मला आणणार आहे म्हटलं. माय पती आहे म्हटलं. पती मी आहे ते चिलीगली बायको. तू नाही आहे म्हटलं. कुच्ची ना काची दुसऱ्याची बायको चालली मा घरात. पैशासाठी आली म्हटलं. पैशासाठी तू लोवाळ बायको. सारे सारे गावातले पोट्टे कामी लावले त्या. आणि मा नवऱ्याला कामी लावलं. आणि कायचं पत्तीन कायचं काय होतं. पैशाची मतलब आहे तुले. आत्ताच तुले खर्चावून सांगतो. निघाली तर बरी. नाही मा नवऱ्याच्या इकडून तुले काढून देईन ना. माझ्या नावाची कामिनी नको म्हणजे दुसरी. जाय त्या नवरा तर पुरा म्या मनाचा करून घेतला. काय काढू शकतो तू. त्याच्यासाठी नवऱ्याला लय प्रेम द्या लागते. म्या दिलं त्या नवऱ्याला प्रेम. हो राहू दे आता. पाय तू फक्त आता. लय प्रेम आहे ना तुया. थांब तुया प्रेम काढतो आता कसं असते तर. नाही हिच्या नवऱ्याला हाती धरूनच सगळं कांड करायला लागन. हिच्या नवऱ्याला समजून सांगतो. हिच्या नवऱ्याची मी मदत करतो. हिचा नवरा माझी मदत करते. तेव्हा हिला आम्ही घराच्या बाहेर काढू शकतो. कराच लागते हिचा प्लॅन. हिले तर तोंड घाशी तिच्या नवऱ्याच्या घरी नेऊन टाकतो. नवऱ्याचा संसार उद्ध्वस्त केला. बिचारा माणूस टेन्शन मध्ये राहते. इले काय नुसते पैशाच्या मागे धावणारी बाई. काय दिसलं मा नवऱ्याला काय नाही आणली इले घरात.